पूजा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केला जाणारा आजचा हा 305 नंबरचा भाग. सर, आपलं या संवाद मालिकेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत मदर तेरेसा इंटरनॅशनल अवॉर्ड विनर माननीय श्री उज्ज्वल उके सर, IAS ऑफिसर रिटायर्ड आणि फाउंडर ऑफ USP. सर, स्वागत आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण विषय घेतलेला आहे की करिअरच्या वाटेवर मन आणि मनगट नियंत्रित ठेवत असताना. अतिशय वेगळा विषय आणि रिटायरमेंट नंतर देखील फार मोठं काम तुम्ही जे प्रशिक्षणाचं सुरू केलेलं आहे, तो सर्व या ठिकाणी आमच्या चांगुलपणाच्या सेलेदारांसाठीचा एक अनुभवाची एक अभूतपूर्व अशी शिदोरी आज तुमच्या माध्यमातून मिळणार आहे. आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर, एखादी व्यक्ती ज्या वेळेला मोठी झालेली दिसते, अनुभव संपन्न व्यक्ती दिसत असते, त्यावेळेला तिच्या पाठीमागचा संघर्ष देखील तितकाच मोठा असतो. तर आमच्या या सेलेदारांसाठी हे थोडं सुरुवातीला आपण सांगावं की IAS होण्याचं स्वप्न तुम्ही कधी बघितलं, कशा पद्धतीने ते अचीव्ह केलं, आणि तोपर्यंतचा जो विद्यार्थी दशेतला काळ होता तो कसा होता? मुख्य म्हणजे माझे वडील ते गडचिरोली मध्ये कुरुड गाव आहे, तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि स्कॉलरशिप घेता घेता ते नागपूरपर्यंत आले आणि नागपूरवरून त्यांनी इंजिनिअरिंग केलं. आणि पहिली बॅच जे विद्यार्थ्यांची लंडनला गेली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाठवली होती, तर त्या पहिली बॅच मध्ये माझे वडील गेले होते आणि तेव्हापासून त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर खूप जवळचा संबंध होता. आणि परत येण्याच्या नंतर माझ्या वडिलांनी केंद्र शासनामध्ये नोकरी केली, त्यामुळे ते माझ्या लहानपण झारखंडमध्ये गेला. म्हणजे एकदम आदिवासी क्षेत्रामध्ये कोल माइन, ज्याला कोळसेचे खान आहेत, तिथे ते काम करत होते. आणि माझ्या लहानपण जे काही एज्युकेशन झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे, ते सुरुवात माझी झारखंडवरून झाली. आणि तिथे मी भोजपुरी बोलायचं आणि म्हणजे तिकडची भाषा. आणि त्याच्यानंतर तिथून मी नंतर माझं शिक्षण दिल्लीला झालं. आणि असं 6 विद्यालय मी बघितलेले आहेत. 6 विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे भारताचे अनेक प्रांतामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉलेज झालं तर ते सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्लीमध्ये मी इकॉनॉमिक ऑनर्सच्या पदवी घेतली. त्या काळात इकॉनॉमिक ऑनर्स म्हणजे खूप गहन विषय होता आणि कॉम्पिटिटिव्ह विषय होता. आणि कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांची इच्छा होती की ते IAS मध्ये, IFS मध्ये जावं. आणि ते कॉम्पिटिटिव्हनेस तेव्हापासून एक ते वातावरण माझ्या सोबतीला होतं. नंतर एकदा ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर एक नवीन उपक्रम तेव्हा म्हणजे 1962 पासून सुरू झाला होता. पण जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो 77 मध्ये, तर आमच्या पुढे एक ऑप्शन होते की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर MA करायचं आणि नंतर IAS मध्ये जायचं, की एक ऑप्शन आला की IIM अहमदाबाद आणि कलकत्ता यांचे एक कॉलेजमध्ये पोस्टर लावले होते. तर आम्ही विचारणा केली, तर तिथे MBA म्हणून एक नवीन उपक्रम आणि हळूहळू तो पॉप्युलर होत चाललेला एक उपक्रम होता. तर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मी बसलो आणि दोघेही कलकत्तामध्ये आणि अहमदाबादमध्ये माझी सिलेक्शन झाली. तर एक माझा प्रवास मॅनेजमेंटकडे वळला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद वरून मी MBA ची डिग्री घेतली. आणि त्याच्यानंतर काही दिवस पब्लिक सेक्टरमध्ये काम केलं, काही दिवस मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं आणि कॉर्पोरेट सेक्टरचा एक अनुभव मी तेव्हा घेतला. एक दिवस माझ्या भावांचे पत्र मला मिळालं. त्यांनी पत्रामध्ये लिहिलं होतं की वडिलांची जी इच्छा होती की तुम्ही तुमचे जे कॅरियर आहे, तुमचं जे आयुष्य आहे, ते कुठेतरी समाजसेवामध्ये लावा. माझ्या वडिलांनी रिटायरमेंटच्या पूर्वी देखील आणि नंतर तर पूर्ण वेळ त्यांनी समाजासाठी दिला. ते इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये जायचे. ते दिल्लीमध्ये अनेक बरेचसे सोशल जे ऑर्गनायझेशन होते त्याच्यामध्ये जुडलेले होते. आंबेडकर फाउंडेशनमध्ये ते मेंबर पण होते आणि शासनाचे अनेक सोशल प्रक्रियामध्ये ते ऍडवायझर म्हणून होते. तर माझ्या भावाने मला पत्र लिहिलं की तुम्ही तुमचे आयुष्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर हे सगळं कॉर्पोरेट सेक्टर व्यवस्थित आहे, पण
जर तुम्ही समाजासाठी काही योगदान नाही दिलं तर कुठेतरी ते एक अभाव राहील. तर तेव्हा मी म्हणजे माझ्या मनात एक इच्छा आली, की नाही मी आता IAS ची परीक्षा. माझे भाऊ पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येऊन ते कस्टम्स डिपार्टमेंटमध्ये ते जॉइन झालेले होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत. चीफ कमिशनर कस्टम्स म्हणून ते रिटायर झाले. पण त्या पत्राच्या नंतर मी IAS ची परीक्षेसाठी तयारी करण्याची सुरुवात केली. मी तेव्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होतो. मला फक्त 15 दिवसाची सुट्टी मिळाली होती. आणि त्या 15 दिवसामध्ये अहोरात्र मेहनत करून मी परीक्षा देऊन दिली आणि त्याच्यामध्ये मी पास झालो. नंतर दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि ऑल दॅट हे सगळं म्हणजे ते एक जर्नी आहे म्हणजे. पण जर मनात तुम्ही आणि मुख्य म्हणजे माझी ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट होता इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मॅनेजमेंटमध्ये होतं, मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये. पण मी जे विषय निवडले माझे UPSCच्या परीक्षेसाठी, तर ते होते सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी. हे दोघेही विषय मी फॉर्मली मी शिक्षण नाही घेतलं आणि माझी प्रिलिमिनरीसाठी जी परीक्षा होती ती हिस्ट्रीची होती. हिस्ट्री पण मी फारसा शाळेच्या नंतर मी अभ्यास नाही केला होता, पण शौक होता. पण हे नवीन विषय घेऊन मी तयारी केली कारण की माझ्या मनात एक कल्पना आली होती, की जे मोठे लांबलचक 3-3 वर्षाचे जे कोर्सेस आम्ही करतो, त्याच्यामध्ये आमची माइंडसेट जे असते ते थोडीशी एक पर्टिक्युलर डायरेक्शनला निघून जाते आणि आम्ही आमचे विचार कुठेतरी एक 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 फिक्स्ड विचार करून ठेवतो. ते फ्लेक्सिबल नसते. नवीन विषय घेतला तर सिलेबस प्रमाणे तुम्हाला जितकं वाचायचं आहे आणि जितके 4-5 जितकी आहेत, विचारधारा आहेत, ते प्रत्येक विचारधाराला थोडा जर आम्ही अभ्यास केला, तर त्याच्यावर विश्लेषण करून उत्तर देणं सोपं होईल. अशी एक चॅलेंज घेतली आणि त्याप्रमाणे मी ते नवीन विषय घेऊन मी परीक्षा पास झालो. तर त्याच्यानंतर IASचा प्रवास सुरू झाला. ते एक एक विशिष्ट आहे, की म्हणजे 15 दिवसाची सुट्टी आणि 15 दिवसामध्ये IAS प्री क्रॅक करणं हो. हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठं एक उदाहरण आहे सर. आणि नवीन विषय घेऊन. प्रिलिमिनरीमध्ये हिस्ट्री विषय होता माझा आणि ते घेऊन मी तर मला एकच म्हणायचं आहे, की शेवटी मी नंतर आपल्याला डिटेलमध्ये सांगतो, पण 3 गोष्टी असतात. हार्ड स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स. हे तिघांना जर तुम्ही एकत्र ठेवलं ना, तर कोणतेही परीक्षा, कोणतेही तुमचे ध्येय लक्ष्य असतील, ते तुम्ही प्राप्त करू शकता. फक्त त्याच्या तिघांमध्ये बॅलन्स करणे गरजेचं आहे. जी. नक्कीच सर, नक्कीच. आपली पहिली पोस्टिंग कुठं होती सर आणि कशी सुरुवात झाली? पहिली पोस्टिंग IAS मध्ये नेहमी SDO म्हणून असते, सब डिव्हिजनल ऑफिसर, म्हणजे तहसीलदारच्या वरती आणि कलेक्टरच्या खाली. तो असिस्टंट कलेक्टर म्हणतात महाराष्ट्रामध्ये. ती पहिली पोस्टिंग सर्वांसाठी तेच असते. त्याच्यानंतर मी MBA असल्यामुळे मला एकदम एक पब्लिक सेक्टर होती, कोकण विकास महामंडळ. त्या महामंडळमध्ये काही दिवसासाठी मला MD म्हणून ठेवलं. नंतर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद बुलढाणा, तिथे मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेलो आणि त्याच्यानंतर दिल्लीला माझी पोस्टिंग झाली सेंट्रल डेप्युटेशन मध्ये, युथ अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये गेलो मी. त्याच्यानंतर परत आलो तर ठाण्यामध्ये कलेक्टरशिप केली मी आणि ठाण्याची माझी असिस्टंट कलेक्टरशिप पण ठाण्यामध्ये झाली होती. तेव्हा त्या जिल्ह्याचा खूप चांगला अनुभव होता. विशेष म्हणजे तेव्हा इलेक्शन झालं होतं आणि आपल्याला माहित असेल की तेव्हाचे त्या काळात TN सेशन म्हणून चीफ इलेक्शन कमिशनर व्हायचे. त्यांच्या जबरदस्त दरारा होता. म्हणजे त्यांच्या म्हणजे लोक अक्षरशः थरथर कापायचे ते आले तर. तर तेव्हा जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होते त्याच्यानंतर अनेक अधिकाऱ्यांचे बदले होतात. तर विशेष म्हणजे ठाण्यामध्ये इलेक्शन कमिशनने डिसाईड केलं आणि माझं नाव सेशन साहेबांनी सिलेक्ट करून मला तिथे पाठवलं. तर तो एक काळ होता. तर मी जेव्हा कलेक्टर म्हणून गेलो तर तेव्हा इलेक्शन काल होता आणि इमिडिएटली असं म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की हिट द ग्राउंड रनिंग, म्हणजे तिथे जॉईन झाले की लगेच धावपळ सुरू झाली. इतकं जबरदस्त म्हणजे मला काही वेळच मिळाला नाही काय शिकायला का काय करायला, इमिडिएट काम सुरू झालं
आणि फार मोठा इलेक्शन होता, कारण त्या काळात मशीन नव्हते. तर बॅलेट पेपरची काउंटिंग होती आणि ठाणा त्या काळामध्ये भारताचा सर्वात मोठा निर्वाचन क्षेत्र होता. सर्वात जास्त वोट्स त्याच्यामध्ये होते. तर हे म्हणजे पोस्टिंग म्हणजे याचं. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी गव्हर्नमेंटची पोस्टिंग होत असते आणि सगळीकडे एक कल होता, की वडिलांनी सांगितलेल्या प्रमाणे कुठेही गेले तर सामाजिक दृष्टिकोन ठेवायचा. तर व्हॉट यू कॅन डू फॉर द सोसायटी. जे तळागाळाचे लोक आहेत, जे दुर्लक्षित लोक आहेत, त्यांच्यासाठी काही करता येईल का? जे दिलेले जे काही तुमचे स्कीम्स असतात, जे जे काही शासनामध्ये राबविण्याचे योजना असतात, त्या योजनामध्ये देखील राबवताना ते जे कोनेकोपऱ्याचे लोक आहेत, जे डिफेन्सलेस आहेत, जे मूक आहेत, जे बोलू शकत नाही, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची माझी कल होती. दॅट इज हाऊ आय प्रोग्रेस्ड. टी.एन. शेषन आणि निवडणूक आयोगाचं काम, म्हणजे निवडणूक आयोग काय असतो, काय करू शकतो, याचं उदाहरण त्यांनी आज देशाला घालून दिलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळालं. ठाण्यासारख्या एका मोठ्या रिजन मध्ये काम केलं तुम्ही त्या कालावधीमध्ये, आणि फार मोठा रिफॉर्म त्यावेळेला आपल्या इलेक्शन प्रोसेसमध्ये झाला होता त्यांच्या कालावधीत सुरुवातीला काम. त्याच्यानंतरची जी सर्व्हिस आहे तुमच्या एकूण कारकिर्दीमध्ये, CSR ऍक्ट जो आहे ते एक मोठं काम आहे सर. CSRचा GR जो आहे, तर ती संकल्पना काय, कशा पद्धतीने काम केलं ते थोडं सांगावं सर. मी महिला बाल विकास आणि समाज कल्याण ह्या 2 विभागामध्ये खूप काम केलं, कारण की हे 2 विभाग खरोखर, हे 3 विभाग म्हटलं, महिला बाल विकास, समाज कल्याण आणि आदिवासी विकास, हे खरोखर विकासासाठी नेमलेले विभाग आहेत. तर महिला विकास बाल विकास मध्ये मी ICDS जी योजना आहे, ते लहान मुलांची अंगणवाडीची जी योजना आहे, त्याच्यामध्ये त्या एरियामध्ये मी 3 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मी त्याच विभागामध्ये मी प्रधान सचिव म्हणून गेलो. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, की शासनाची जे काही योजना आहे, जे काही पैसे आहेत, ते आम्ही योजनाप्रमाणे राबवतो. पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत जे आम्हाला करता येत नाही. म्हणजे काही जे ज्याला म्हणतात ना, मी इन्क्रीजिंग इन दी मल्टिप्लायर इफेक्ट ज्याला म्हणतो. म्हणजे ठीक आहे, बजेट प्रमाणे आम्ही त्यांना काही शिक्षण देऊ शकतो, काही त्यांना जेवणासाठी किंवा पोषणसाठी काही बजेट असते, काही शिकण्यासाठी असते, काही इम्युनायझेशनसाठी असते, सगळं असते. पण त्याची जर दर्जा वाढवायचा असेल, तर तिथे कुठेतरी मला कमतरता दिसली. तर मी तेव्हा 2 मोठे ग्रुप्स होते, जिंदाल आणि टाटा. ह्यांच्यासोबत तेव्हा CSR म्हणून जी संकल्पना होती, ती नवीन-नवीन आली होती. तर CSR साठी मी त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांना सांगितलं, की तुम्ही जे अनेक काम करतात, ते जे शासनाची जे एक धोरण आहे, की काही प्रॉफिटचे थोडे हिस्सा तुम्ही CSR साठी तुम्ही ठेवावा, समाज कल्याणसाठी, समाज विकासासाठी. तर हे आमच्याकडे का तुम्ही करत नाही, किंवा आमच्या अंगणवाडीमध्ये तुम्ही या. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आमची इथे रिक्वायरमेंट आहेत. तुम्हाला काही त्यांची खुर्ची वगैरे म्हणजे कॉम्प्युटर किंवा काय देता येईल का? सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंट करता येईल का? क्वालिटी थोडीशी वाढवता येईल का? कारण शेवटी शासनाच्या बजेटमध्ये ठराविक क्वालिटीचे बाथरूम, ठराविक क्वालिटीचे कमरे, ठराविक क्वालिटीचे खुर्ची टेबल असतात. तर त्याच्यामध्ये वाढ करता येईल का? मुलांना जे खेळणी आम्ही देतो ते बजेट प्रमाणे देतो. त्या खेळणी जास्त क्वालिटीचे देऊ शकतात का? असं करून आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि विशेषकर या 2 ग्रुप्सनी, जिंदाल आणि टाटा ग्रुपनी माझ्याबरोबर ते पहिला GR आम्ही काढला आणि तेव्हा आमचे जे मंत्री महोदय होते, मॅडम वर्षा गायकवाड, त्यांच्या हस्ते हे पूर्ण उद्घाटन झालं आणि मेनली मेलघाट आणि जे आमचे जव्हार मोखाडा असे ठिकाणी जिथे जास्त कुपोषणची प्रॉब्लेम्स आहे, तिथे एक्स्ट्रा पोषण करण्यासाठी त्यांना आम्ही उद्युक्त केला आणि त्याप्रमाणे ते CSRचं काम आम्ही सुरू केलं. तो पहिला GR मी काढला होता. त्याच्यानंतर ऑफकोर्स ते आता सिस्टममध्ये आलेला आहे, पण तो एक पुढाकार आम्ही घेतला होता. हे तो GR तुम्ही काढलात आणि त्यावेळेला जे काम केलं, ज्या 2 ग्रुपचा तुम्ही उल्लेख केलात आणि शासनाचं झालेलं काम, आणि आता जवळ त्याचा सगळीकडे एक वेगळ्या पद्धतीचा प्रसार बघतो आपण. त्याच्यामध्ये काही वेगळे मालप्रॅक्टिसेस बघतो. तर काय वाटतं, की आपण ज्या उद्देशाने केलं होतं ते काम कुठल्या दिशेने चाललेलं आहे, काय?
कसं आहे की कोणतीही गोष्टमध्ये आपण बघा, काहीही कोणताही धोरण आपण राबवला, कितीही चांगले इंटेन्शन्स आपले राहिले, 3 चे 4 चे 5% त्याच्यामध्ये निगेटिव्ह होतोच. म्हणजे असं कोणतीही योजना नसेल ज्याच्यामध्ये 100% मनाप्रमाणे काम होईल. आता तुमचं लक्ष कोणाच्याकडे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही फक्त चुका काढण्यासाठी किंवा फक्त ते काय-काय त्याच्यामध्ये घोल झाला, काय लोकांनी चुका केली, ते जर बघायला गेलं तर तुम्हाला अनेक चुका दिसतील. पण ते 5% सोडून जर तुम्ही 95% कडे बघितलं, तर तुम्हाला असं दिसेल की खरोखर काम खूप झालेलं आहे. माझं काम काय होतं, मी तुम्हाला सांगतो माझी रोल. मी लहानपणामध्ये एक गोष्ट ऐकली होती. ते उंदीर आणि मांजराची. तर सगळं उंदीर लोकांनी बसून एक निर्णय घेतला, की मांजराच्या गळ्यामध्ये एक घंटी लावायची. म्हणजे मांजर कधीही आली तर टन, टन, टन वाजून आम्हाला कळेल. प्रश्न एकच आला नक्कीच. होता, की शेवटी घंटी लावणार कोण? तर मी बरोबर. ते घंटी लावण्याचं काम केलंय. पहिले पाऊल उचलले. अनेक ठिकाणी मी घंटी लावली आहेत. पुढे ते योजना चालले की नाही चालले, शेवटी लोकांनी राबवले की त्याच्यामध्ये पैसे खाल्ले. ते गोष्ट आता ते माझे कारकिर्दीचे म्हणजे काय म्हणायचं ते इट इस आउट ऑफ माय कॅल्क्युलेशन. पण नवीन काय करायचं, तर पाऊल येस, येस, उचलणं येस. फार इट इस अ व्हेरी रिस्की व्हेंचर पण ते ते मी उचलले. शेवटी ध्येय जर तुमचं चांगलं आहे, आपण असे तर तुम्ही काहीही करू शकता. जी. नक्कीच सर, नक्कीच. आपण बऱ्याच गोष्टी पायनियर आहात सर प्रत्येक गोष्टीमध्ये करत असताना. म्हणजे त्याच्यामध्ये आता न्यू वुमन पॉलिसी जी आहे, महिला धोरण जे आहे, जी, त्याच्यातही तुमचं एक फार मोठं योगदान आहे. जी. तर त्यावेळची असणारी परिस्थिती, आपण केलेलं काम आणि आत्ताची परिस्थिती काय वेगळेपण बघताय आपण? महिला धोरण पूर्वी पण होता. त्याला आम्ही चेंज करून थोडं रिवाईज करून आमचे जे मंत्री महोदय होते गायकवाड मॅडम त्यांनी सांगितलं होतं, की नवीन धोरण केला पाहिजे. तर नवीन धोरणमध्ये मी 2 विशेष गोष्ट आपल्याला सांगतो. 3 सांगतो, पण 1 मंजूर नाही झाला, 2 मंजूर झाले. एक ट्रान्सजेंडर्स म्हणजे जे तृतीयपंथी असतात, तर त्यांच्यासाठी शासनामध्ये तेव्हा त्या काळात कोणीही बघत नव्हतं. तर मी पुढाकार घेऊन सांगितलं, की तुम्ही तृतीयपंथीचा एक चॅप्टर महिला धोरणमध्ये टाका. आणि खूप चर्चा झाली आणि शेवटी ते आम्ही महिला धोरणमध्ये ते तृतीयपंथीचा चॅप्टर आणला. त्यांच्यासाठी बजेटिंग करण्याची प्रावधान ठेवली आणि शेवटी आता तृतीयपंथी आता समाज कल्याणकडे गेलेला आहे. पण तो कुठेतरी शासनाचे स्कोपमध्ये आला. दुसरं म्हणजे एक खूप बरेचसे अनवेड मदर्स असतात. म्हणजे आई आहे म्हणजे लग्न नाही झालेल्या किंवा परित्यक्त असतात. त्यांना आम्ही बघितलं की मी सोशल जे एन-जी-ओज आहेत किंवा अनेक सोशल वर्कर्सची चर्चा माझी जेव्हा झाली, तर एक प्रॉब्लेम होती की जे लहान मुले आहेत ज्यांच्याकडे वडिलांचं नाव नाहीये. फक्त आईचं नाव आहे. त्यांना ते शाळेचे ॲडमिशन्समध्ये खूप त्रास व्हायचा. तर तेव्हा मी त्या धोरणमध्ये खूप मेहनत घेऊन मी त्याच्यामध्ये तो पॅराग्राफ टाकला आणि ते जी-आर शेवटी मी तेव्हाचे जे मुख्य सचिव आहेत, सहारिया साहेब त्यांच्या सहीने जी-आर काढला आहे, की महाराष्ट्रामध्ये कुठेही मुलांच्याकडून जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, तर त्याच्यामध्ये 3 पर्याय ठेवा. वडिलांचं नाव किंवा आईचं नाव किंवा दोघांचं नाव. कोणतंही एक चालेल. तुम्हाला दोघांच्या माहीत असेल तर ठेवा. वडिलांचं माहीत फक्त असेल तेव्हा ठेवा किंवा फक्त आईचं असेल ते पण मान्य होतील. आणि कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही फक्त तुमचं नाव आणि आईचं नाव ठेवला, तर इट कॅनॉट बी रिजेक्टेड. असं प्रकारचा एक धोरण मी त्याच्यामध्ये टाकला आणि तो मंजूर झाला. मुख्य म्हणजे मी स्वतः सहारिया साहेबकडे गेलो आणि त्यांच्याकडून मी सही करून घेतली, की सर हा फार इम्पोर्टंट आहे आणि ते सी-एस साहेबांनी स्वतः ते जी-आरवर सही केली. तिसरा, तिसरा थोडा मंजूर नाही झाला. माझं असं म्हणणं होतं, की जिथे-जिथे मी देवदासी प्रथा विषयी खूप अभ्यास केला. देवदासी बनवण्याचे काही मंदिरं असतात. तर मी त्या धोरणमध्ये ड्राफ्टमध्ये ठेवलं होतं, की जिथे-जिथे असे प्रकारचे त्याला मंदिर म्हणता येत नाही. ते अड्डा आहे, ते क्रिमिनल आहे. म्हणजे मंदिराचं स्वरूप असते ते, पण तिथे जाऊन तुम्ही लहान मुलींना देवदासी करतात. म्हणजे तो तो काही धार्मिक स्थान नसते. तो इट इस अ क्रिमिनल अड्डा. तर फक्त ते मंदिराचं स्वरूप असते, बाह्य स्वरूप, पण आतून तिथे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे. तर जिथे-जिथे असं कलेक्टर आणि एस-पीला आढळला, तर त्यांनी जाऊन तिथे बुलडोझरनी ते डिमॉलिश केलं पाहिजे. असं मी त्यामध्ये लिहिलं होतं.
पण शेवटी ते खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे तो मान्य नाही झाला. तो तिसरा पॉइंट होता. कारण की काही गोष्टी समूल नष्ट करण्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. एनिवे आम्ही प्रयास करत राहतो ॲज ब्युरोक्रॅट्स. काही मंजूर होतात, काही नाही होतात. नक्कीच 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 सर नक्कीच. या आपल्या सर्व्हिसच्या संपूर्ण कालावधीमध्ये प्रत्येक केलेलं काम हे वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे. तरीही असं कोणतं तुम्हाला काम सांगायचं आहे की जे असं वाटलं की हे करायची संधी मिळाली, म्हणजे सर्व्हिस पूर्ण केल्याचं एक समाधान म्हणतो आपण ते मिळालं, किंवा वडिलांनी जी शिकवण तुम्हाला दिली होती की समाजासाठी काम करायचं आहे, ते काम करण्याचा एक आनंद सर्वोच्च पातळीवरचा मिळाला, असं एखादं काम सांगता येईल का वेगळं? असे अनेक कार्य आहेत. एक चाइल्ड कमिशनमध्ये मी खूप काम केलं होतं. तेव्हा माझ्याकडे चार्ज होता चेअरमनचा. तर तिथे 2-3 निर्णय आम्ही घेतले होते आणि तो एक काळ होता आणि मी तेव्हा महाराष्ट्राची पहिली चाइल्ड पॉलिसी केली होती. पॉलिसी फॉर चिल्ड्रन, मुलांचे धोरण. तो मला वाटतं एक 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 फार मोठा स्टेप होता माझ्या आयुष्यात आणि चाइल्ड कमिशनमध्ये पण अनेक जबरदस्त डिसिजन घेतले. आपल्याला माहीत असेल की गोविंदामध्ये जे पिरॅमिड्स असतात, ते जे करतात त्या अनेक मुले वरून खाली पडले होते. तर मी फ्रॉम चाइल्ड कमिशन पहिला ऑर्डर काढला होता, की मायनर्स जे असतात, 12 वर्षाचे खालचे जे मुलं आहेत, त्यांना त्या खेळामध्ये भाग घेऊ देऊ नये. ते बॅन केलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टपर्यंत गेला. शेवटी सुप्रीम कोर्टने माझी बाजू धरली आणि आता ते लहान मुलाचे पार्टिसिपेशन तेव्हा तिथे बंद झालेलं आहे. तो मला वाटतं एक फार जबरदस्त एक एक डिसिजन माझा होता मुलांसाठी. अनेक आहेत नक्कीच सर मॅलन्यूट्रिशनसाठी नक्कीच. मला अं, म्हणजे काम केलं. बरे अनेक आहेत तसे. बऱ्याच वेळा आपण बघतो सर की अकॅडमिक नंतर IAS ऑफिसर किंवा प्रशासकीय सेवेमध्ये लोक येतात आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेट जॉईन करतात. जी, आपल्या बाबतीत मात्र बरोबर उलट झालेलं आहे. तुम्ही जी, कॉर्पोरेट मध्ये पहिल्यांदा गेलात जी, आणि त्याच्यानंतर तुम्ही IAS मध्ये आलात. जी. तर त्या अनुभवाचा फायदा कशा पद्धतीने झाला काम करत असताना? मला असं वाटतं की तो एक खूप IAS मध्ये येण्याच्या नंतर एक एक समाधान मिळतो. म्हणजे तुम्ही कोणी प्रायव्हेट कोणी कॉर्पोरेट बॉसच्या समोर झुकत नाही. तुम्ही फक्त भारताचे जे जे तिरंगा झेंडा आहे त्याच्यावर तुम्ही सॅल्यूट करतात. दुसरं कोणाला करत नाही. आमच्या जे घटना आहे त्याला तुम्ही रिस्पेक्ट देतात. कोणी माणसाला रिस्पेक्ट देत नाही. त्यामुळे तो तो एक वेगळा अनुभव आहे. कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला पगार चांगली मिळते, पर्क्स असतात, सगळं असते. पण ते जे समाधान आहे, की मी माझ्या भारत देशासाठी काम करतो आहे, तो फक्त इथेच मिळतो. असं मला म्हणायचंय. नक्कीच सर नक्कीच. आपण रिटायरमेंट नंतर USP ची स्थापना केली सर. जी. तर नेमकं USP काय आहे आणि का वाटलं की आपण हे काहीतरी वेगळं चालू करावं? थोडक्यात मी सांगतो आणि हे मी सुरुवातीला सांगितलं होतं, की देअर आर 3 फॅक्टर्स ज्याला आम्ही म्हणतो हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल आणि लाईफ स्किल्स. कुशलता. तर जीवन कौशल्य जे असते, तर त्याच्याबद्दल मी सांगतो, की जसं तुम्ही एक हॉटेलमध्ये गेले आणि तुमची इच्छा आहे चहा घेण्याची. तुम्ही ऑर्डर केला तर ते चहा बनविण्याची जी प्रक्रिया असते किंवा ते ज्या कपबशीमध्ये आणतात त्याला हार्ड स्किल म्हणूया. दॅट इज ॲक्चुअली चहा तयार केला. हॉटेलचा जे परिसर आहे किंवा जो वेटर येतो आणि चांगल्या रीतीने तुमच्याशी बोलतो आणि तो कप समोर ठेवतो. चांगला वातावरण आहे, लाइटिंग चांगली आहे. त्याला आम्ही सॉफ्ट स्किल म्हणूया. म्हणजे हे दोघेही मिळाले, उत्तम चहा आणि उत्तम वातावरण, तर तुम्हाला खूप मस्त वाटतं, खूप चांगलं वाटते आणि यू एन्जॉय द टी. पण तेव्हाच जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं, की "अरे, तुमची जी प्रमोशन होती ती रखडून गेलेली आहे. आता तुम्हाला 2 वर्ष नंतरच प्रमोशन मिळणार. आत्ताच बातमी आली." तर तुम्ही ते चहा एन्जॉय करणार का? करू शकतात का? अचानकच तुम्हाला ही बातमी चहा घेताना आली, की तुमचे होणारे प्रमोशन आता 2 वर्ष पुढे गेले आहे आणि दुसऱ्या माणसाला प्रमोशन मिळालेलं आहे. आता तुम्हाला ते चहाचा आनंद मिळेल का? मला सांगा. फार कठीण आहे. इट इस व्हेरी डिफिकल्ट आणि कठीण आहे. तिथे जीवन कौशल्य येतो. तुम्ही खूप चांगलं काम करतात. तुम्ही चांगल्या रीतीने त्याची प्रेझेंटेशन करू शकतात. पण शेवटी येणारे जे काही बातमी आहेत, जे तुम्ही रिसीव्ह करतात, त्यासाठी तुमच्या आतमध्ये ते बल आहे का त्याला ॲब्सॉर्ब करण्याचे?
तुम्ही कॅन यू एन्जॉय द टी इवन विथ दॅट बॅड न्यूज? यू कॅन. जर तुमचे आतमध्ये विदिन युअर सेल्फ इफ यू हॅव अ स्ट्रॉंग स्ट्रेंथ ऑफ लाईफ स्किल, ज्याला आम्ही जीवन कौशल्य म्हणतो, ते मी शिकवतो. की सगळे लोक चांगले काम करू शकतात, सगळे लोक चांगलं प्रेझेंटेशन करू शकतात, तर तुमच्या विनिंग फॅक्टर कुठे येतो? तो येतो लाईफ स्किल्स मध्ये. आणि शेवटी शिकवताना म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये शिकू शकतात, इथे शिकू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, तुम्ही बोलण्याची ट्रेनिंग घेऊ शकतात, कपडे परिधानची ट्रेनिंग घेऊ शकतात, पण आतून ऍब्झॉर्ब करण्याची आणि बर्दाश्त करण्याची आणि बेअर करण्याची करेजची जी कॅपॅसिटी आहे ते आतूनच येते, आणि तो आहे लाईफ स्किल्स. तर तो जीवन कौशल्य मी शिकवतो. म्हणजे ते 3 पाया असतात. इट इज अ बॅलन्स्ड ऑन 3 व्हील्स. 2 व्हील्स मध्ये जर तुम्ही चालवला तर बॅलन्स होत नाही. 3 व्हील्स मध्ये जर तुम्ही एअरपोर्टला गेले तर तिथे 4 चाकीची ट्रॉली जर असते, त्याच्यावर तुम्ही सामान ठेवतात, तर कधी-कधी तुम्ही बघितलं असेल तर एक चाका त्याच्या फिरत राहतो. तो व्यवस्थित जमिनीवर पडत नाही. पण तुम्ही दिल्ली एअरपोर्टला जर गेले तर तिथे 3 चाकीचे ट्रॉलीज आहेत. ते कधीही स्लिप होत नाही. व्यवस्थित चालतात. 3 पॉइंट कॉन्टॅक्ट इज ऑलवेज द बेस्ट. दॅट इज हार्ड स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स. मोस्टली भारतात लाईफ स्किल्सचा अभाव आहे. आम्ही आमचे जे व्हॅल्यू सिस्टम्स आहेत, आमची जे काही भावना आहेत, आमची जे काही धारणा आहेत, त्यामुळे कुठेतरी आम्ही मागे पडतो. ते मी शिकवतो. सो दॅट इज द बेसिक ऑफ USP. थोडक्यात म्हटलं तर आमची जे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जे संवाद आहे, तो आपला जे मोस्टली हे आम्ही जे पॉझिटिव्हिटी म्हणतो, ते पॉझिटिव्हिटी कशासाठी असते? तर ते ह्यासाठी आहे की तुमच्या जे अंतर्मन आहे, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, तो नेगेटिव्ह प्रोसेस करू शकत नाही. जर तुम्ही सांगितलं वेटरला हॉटेलमध्ये जाऊन की मला तो आला तुमच्याकडे, तुम्ही काय म्हणणार? मला दाल नाही पाहिजे, मला डोसा नाही पाहिजे, मला वडा नाही पाहिजे, मला सांबार नाही पाहिजे, मला. शेवटी तो काय म्हणेल, साहेब तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. तर तुम्ही काय म्हणणार? मला चपाती हवी आहे. बरोबर आहे ना? तसंच सबकॉन्शियस माइंड आहे, तुम्ही म्हणणार की नाही मला दुःख नाही हवं आहे, मला हे नाही हवं आहे, मला हे नाही हवं आहे. त्याला कळत नाही. आणि मोस्टली तुम्ही तुमची थॉट प्रोसेसवर जर लक्ष दिलं तर 90% ऑफ द टाइम आम्ही काय म्हणतो, अरे बाबा असं ना माझ्यासाठी सोबत नाही झाला पाहिजे, मला कोरोना नाही झाला पाहिजे, मला हे नाही झालं पाहिजे. आणि सबकॉन्शियस माइंड तो नाही काढतो आणि मला कोरोना नाही झाला पाहिजे, मला कोरोना झाला पाहिजे करून देतो. आणि तुमच्याकडून तो इट इज कंट्रोलिंग युअर सेल्स. तर तुमच्याकडून असे हरकत करून घेतो की तुम्हाला बरोबर कोरोना होणार. दॅट इज माय सायन्स. आणि ते मी ट्रेडमार्क आहे आणि त्याची एक टेक्निक्स आहेत, तो सायंटिफिक टेक्निक्स आहे, ते आम्ही शिकवतो. इट इज अ सिंपल कोर्स. आणि ज्या ज्या लोकांनी हे केलेलं आहे त्यांची विचारसरणी आणि व्हॅल्यू सिस्टम्स चेंज झाले, त्यांची बोलण्याची पद्धत चेंज झाली आणि सर्वांना त्यांचे लक्ष मिळाले. मुख्य म्हणजे इट्स अ व्हेरी सिंपल टेक्निक, पण शिकायला लागते. आपण सर अतिशय चांगला उपक्रम तुम्ही मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये 8,000 पेक्षा जास्त बेनिफिशरीज आहेत. पर्सनली तुम्ही त्या लोकांना ट्रेन केलेलं आहे. 8,000ला मी तर हे स्वतः काउन्सिल 8,000 केलंय. लोक ज्या वेळेला भेटतात, जी जी जी. अरे म्हणजे तर त्यापेक्षा जास्त लोकांनी हे जे शिकलं लोक आहे. भेटतायत सर, जी नक्कीच नक्कीच जी. नक्कीच नक्कीच. तर या लोकांचे जे फीडबॅक मिळतात, हे लोक ज्या वेळेला त्यांच्या लाईफ मध्ये झालेला चेंज तुम्ही बघता, त्यावेळेचं समाधान कसं असतं सर? अतिशय समाधानी होतो मी. म्हणजे एक केसेस मी तुम्हाला जर सांगितले तर आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला. इट इज कारण की तुमच्या सबकॉन्शियस माइंड तुमच्या बॉडीला पण कंट्रोल करतो, सेल्सला पण कंट्रोल करतो. ते फक्त आउटकम नाही, अनेक गोष्टी आहे, आजार बरं होतात. द थॉट प्रोसेस कॅन चेंज युअर इलनेस ऑल्सो. म्हणजे आता वेळ जास्त नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो, माझी एक थिअरी ऑफ मेमेटिक रेझोनन्स आहे. थिअरी ऑफ मेमेटिक रेझोनन्स एकदम रेव्होल्युशनरी थिअरी आहे. दॅट इज ऑल्सो ट्रेडमार्क बाय मी. त्याचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही कोणतीही व्यक्ती तुम्हाला खूप आवडते आणि तुम्हाला असं वाटते की मी त्यांच्यासाठी मी झालं पाहिजे, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या फक्त नेगेटिव्ह मिळणार, पॉझिटिव्ह मिळणार नाही. तो थिअरी आम्ही वापरला आहे आणि बरेचसे लोकांचे प्रॉब्लेम्स तिथून निघालेले आहेत आणि लोक बरे पण झालेले आहेत. पण
इट इज अ थिअरी विच वर्क्स. इट इज सायंटिफिक थिअरी. तुम्ही जर खूप जास्त एक दुसरे माणसासारखं होण्याचे प्रयत्न जेव्हा करतात, त्याला आम्ही म्हणतात आयडोलायझेशन, किंवा माझं रोल मॉडेल आहे, मला ह्याच्यासाठी, म्हणजे तुम्ही जर मला शाहरुख खान सारखं व्हायचंय, जर असं तुमच्या मनात खूप आला, तर तुम्ही ऍक्टर झाले की नाही झाले तो वेगळी गोष्ट आहे, पण तुम्हाला नक्की त्याचे नेगेटिव्ह येणार. नेगेटिव्ह काय आहेत? त्याला बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, त्याला स्मोकिंगचा प्रॉब्लेम आहे. तो तुमचे शरीर जे इझिएस्ट जे असते तो क्रिएट करतो. आणि असे अनेक लोक आलेले आहेत. माझ्याकडे बरेचसे लोक आहेत ज्यांचे लग्न होत नव्हते. ते सलमान खानचे फॅन्स होते. तर म्हणजे एक काढायला लागते. एक-एक केसेस काढायला लागतात. तो एक थिअरी आहे, म्हणजे एक पार्ट आहे त्याचं. अँड एनिवे दीज आर ऑल टेक्निक्स. नक्कीच नक्कीच. सर, करिअरच्या वाटेवर ह्या टेक्निक्सचा फार महत्वाचा वाटा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन आणि मनगट हे दोन्ही नियंत्रित असणं फार गरजेचं आहे. जी, म्हणजे बिलकुल. तरुणांच्या हाताला योग्य काम आणि डोक्याला योग्य विचार मिळायला पाहिजे. येस. आणि ते योग्य दिशा देण्यासाठी, तो सळसळता उत्साह चॅनेलाइज करण्यासाठी आपल्यासारख्या लोकांची फार गरज आहे. आपण जे काम करतात ते फार महत्वाचं आहे. जी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येणारे युवक असू देत, उद्योजकीय कौशल्य घेऊन व्यवसायात येणारे युवक असू देत, किंवा नोकरीसाठी खाजगीकरणामध्ये नोकरीसाठी जाणारे युवक असू देत, हे सर्व आपल्या देशाचं, समाजाचं पुढचं भूषण असणार आहे. जी. तर या युवकांच्यासाठी समाजात बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या संस्था काम करतायत. तर त्या तुमच्या युएसपी बरोबर कशा पद्धतीने असोसिएट होऊ शकतात का? किंवा तुम्ही त्यांच्याशी असोसिएट होऊन काही वेगळं करू शकता का? किंवा काय उपक्रम करू शकता? नक्की. जितके प्रशासन म्हणजे एंट्रीचे जे परीक्षाचे जे काही कोर्सेस असतात, किंवा जे संस्था आहेत जे शिकवतात, मुख्यतः परत एकच मी बघितलंय की ते हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल खूप सुंदर रीतीने शिकवतात. खूप सुंदर रीतीने. म्हणजे इंटरव्ह्यू कसं द्यायचं, किंवा परीक्षामध्ये कोचिंग जे आहे, किंवा विषयाबद्दल कसं उत्तर द्यायचे, हे सगळं शिकवतात. पण लाईफ स्किल्सचा अभाव आहे. आणि त्यासाठी मी कोणत्याही संस्थाबरोबर काम करण्यास तयार आहे. बिकॉज तो एक एक हिडन पॉइंट आहे, की तिथे कुठेतरी ते जर तुम्ही पूर्ण नाही केला तर इम्बॅलन्स होऊन जाणार. आणि माझी तयारी आहे ॲज अ यूएसपी क्रिएटर, जीवन कौशल्य शिकवण्यासाठी मी कुठेही जाण्यास तयार आहे. एनीबडी हू वॉन्ट्स टू लर्न, आय एम विलिंग टू असोसिएट विथ देम, डेफिनेटली. कारण शेवटी आमचे आमचे तरुण पिढीचं नक्कीच सर, भविष्य नक्कीच. आहे त्याच्यामध्ये. या तरुण पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. गिव्हिंग बॅक टू सोसायटी असं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःपासून चालू केलं, म्हणजे चॅरिटी बिगिन्स विथ अस. आता सर, आपण CSR जसा कंपन्यांचा सांगितला, तसं पर्सनल देखील काही ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. आणि त्या थोड्याशा लोकांच्या समोर याव्यात असं मला वाटतं. तर तो पर्सनल CSR हा मुद्दा काय आहे? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण कशा पद्धतीनं करतात, किंवा बाकीच्यांनी केलं पाहिजे, हे थोडं सांगा सर. काय आहे की अ, जाताना जर म्हणजे जे चायनीज एक म्हण आहे, की एक माणसाला जर तुम्ही जेवायला मासे दिले, तर तो एक दिवस जेवणार, पण त्याला मासे पकडणं शिकवलं तो आयुष्यभर जेवतो. तर तो माझा पर्सनल CSRचा जे काही कॉन्सेप्ट आहे, की तुम्ही फक्त एक रस्त्यामध्ये चालणारे एक माणूस जर भुका असेल, त्याला एक वेळ तुम्ही जेवण दिला, तर तो पुरेसा नाही आहे. त्याला आयुष्यभर कमविण्याची काही कला द्या. तोच म्हणजे जे माझे ध्येय आहे, की अल्टिमेटली 3 पॉइंट्स मी आजची तरुण पिढीला सांगू इच्छितो. 3 पॉइंट्स जे आम्ही त्याला माझे एकशब्द कॉन्सेप्ट आहे. एक आहे, कोणतेही काम करताना तुम्ही एकाग्रता ठेवा. कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ते फोकस नाही हलला पाहिजे. ज्या कामामध्ये तुम्ही करतात, जो काही काम तुम्ही करतात, त्याच्यामध्ये फोकस ठेवा. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. तो पहिला. दुसरा, क्ष. क्ष म्हणजे क्षमाभाव. काय असते, आमच्यामध्ये अनेक वेळी अँगर, जेलसी असे अनेक इमोशन्स येतात. आणि हे जे राग किंवा जेलसी किंवा हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहे, हे शेवटी तुमचा मार्ग कुठेतरी ते थांबून देतात. ते अडथळा निर्माण करतात. कारण पुढे जाताना तुम्हाला म्हणजे गाडी चालली आहे वेगाने, समोर एकदम स्पीड ब्रेकर आला, तर तो एकतर हळू व्हायला लागेल, नाहीतर ते तुटून जाईल. त्यामुळे तुमचे तुमचे पुढे जाण्याची जी वेग आहे किंवा स्मूथनेस आहे रस्त्याची, त्याला तोडतो कुठे?
ते ब्रेक करण्यासाठी फक्त तुमचा राग, तुमच्या आतमध्ये होणारे जे काय जुने अनुभव आहेत, ज्याच्या तुम्ही मनामध्ये धरून ठेवलेला आहे, तो तुमचे मार्गाचा अडथळा आहे. त्यामुळे क्षमाभाव असणे फार गरजेचे आहे. सो पहिला आहे एकाग्रता, काम करण्यामध्ये पूर्णपणे एकाग्रता ठेवा, फोकस हलवू नका. दुसरा आहे क्षमाभाव ठेवा आणि तिसरा आहे सर्वात महत्वाचा, तो आहे परोपकार. ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो नोबिलिटी ऑफ पर्पज. ते तुम्ही तुमच्या कामामध्ये शोधा. नोबिलिटी ऑफ पर्पज काय आहे? तुम्ही कोणतंही काम करा, त्याच्यामध्ये नोबिलिटी ऑफ पर्पज तुम्हाला मिळेल. तुम्ही मुलांना शिकवतात, तर तुम्ही काय फक्त शिकवत नाही, तुम्ही एक नवीन पिढी तयार करतायत. आणि फक्त नवीन पिढी तयार नाही करतायत, तुम्ही लोकांचे तो माणूस जर शिकून पुढे गेला, तर अनेक लोकांसाठी काम करेल. एक 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 शेतकरी आहे, म्हणजे तुम्ही आज जर दुपारी जेवण केलं, तर जे पोळी खाल्ली, तर त्याच्या गहू कोणत्या शेतकरीने त्याच्या शेतामध्ये लावला असेल तुम्हाला नाही माहित. ते कोणीतरी बाईंनी त्याला कापला असेल, कोणी माणसाने त्याच्या बोरीमध्ये त्याला पॅक केला असेल, टेम्पोमध्ये एक टेम्पो ड्रायव्हर घेऊन गेला असेल शेतावरून ते मार्केटपर्यंत, मार्केटमध्ये कोणी व्यापारीने घेतला असेल, शेवटी तुमच्या शहरापर्यंत आला आणि नंतर ते तिथे कुठेतरी त्याची दळण झाली आणि ते आटा पॅक झाला. एक दुसरे टेम्पो ड्रायव्हरनी ते दुकानापर्यंत आणला आणि ते दुकानदारकडून तुम्ही ते विकत आणलं आणि शेवटी आज तो तुमच्या शरीराचा हिस्सा झालेला आहे. आता किती लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग झालाय तुमच्या लक्षात आलाय का? कधी लक्षात येते का? किती लोकांचे हातभार आहे तुमचे जीवन जगण्यामागे. फक्त पैशासाठी होत नाही. तो आहे नोबिलिटी ऑफ पर्पज. जर ही जाणीव आपल्याला आली, की माझं काम हे सोसायटीसाठी का गरजेचं आहे आणि मी हे कशासाठी करतो आहोत, कारण माझं जीवन लिमिटेड आहे आणि माझ्या जीवनचे माझे संपल्याच्या नंतर मी माझ्या जे पूर्ण जीवन आहे जन्मापासून मरेपर्यंत, त्याच्यामुळे सोसायटीला काही चांगला वाढ झाली की नुकसान झाला, तोच एक शेवटचा तुमचा एक टेस्ट असतो. तर नोबिलिटी ऑफ पर्पज ज्याला परोपकार म्हणतो. परोपकार म्हणजे एक माणसाला मी हो साहेब आज त्याला 10 रुपये मी भिकारीला दिले, तसं नाही. तुमच्या कामामध्ये तुम्ही परोपकार शोधा. नोबिलिटी ऑफ पर्पज जर मिळाला, तर एकाग्रता, क्षमा आणि परोपकार हे 3 जे मंत्र आहेत, त्याच्यातून तुम्ही कोणतेही लक्ष्याला प्राप्त करू शकता. दॅट इज माय पर्सनल CSR. मी जे सोसायटीला परत देतो आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी सुरू केलेली ही जी चांगुलपणाची चळवळ आहे, त्याचा देखील मूळचा उद्देश हाच आहे सर, की आपण संघर्ष कमीत कमी करूया, समन्वय साधूया आणि समन्वयाच्या माध्यमातून चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन एक चांगल्या कामाचं नवीन व्यासपीठ तयार करूया. तर या चळवळीमध्ये तुम्ही संपूर्ण आयुष्य मग तुमचं या ठिकाणी सर्व्हिस नंतरचं काम हे एक चांगुलपणा आहे सर. चांगुलपणा, मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी जी म्हणतो आपण, ते तुम्ही जगलेला आहात. तर या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये तुम्ही सदैव सोबत राहाल अशी या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करतो. पण या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये समाजातल्या इतर घटकांनी सहभागी व्हावं, यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन करायचं? मला एकच म्हणायचं आहे, की प्रत्येक माणसाने म्हणजे हे काही न्यूटन सिनेमा बघितला असेल, त्याच्यामध्ये एक माणूस असतो जो हिरोला सांगतो की ईमानदारी का मेडल लगाने की जरूरत नहीं है, ये जो ईमानदारी का मेडल लगा रहे हो ना, इसकी जरूरत नहीं है. ईमानदार तो होना ही है, वो तो आपका कर्तव्य है और सब लोग ईमानदार हो जाएंगे तो देश आगे बढ़ जाएगा. मला असं वाटतं की माणसांनी प्रत्येकाने त्यांचे आतमध्ये जाऊन थोडंसं परीक्षण करावा, आत्मपरीक्षण करावा आणि जर त्यांना कुठेतरी नोबिलिटी ऑफ पर्पज मिळाला, तर मला वाटतं आपोआप हा देश सुधरेल, खूप चांगल्या गोष्टी होतील. आणि ही जी चळवळ आहे, आपली चळवळ आहे, माझी चळवळ आहे, हे कुठेतरी आम्ही एकत्र आले पाहिजे. वी शुड ऑल कम टुगेदर. आणि मला ते एकच हे म्हणायचं आहे लोकांना की आय एम रेडी. मला कुठेही बोलवा, आय एम रेडी टू कॉन्ट्रीब्यूट व्हॉटएव्हर. फुल नाही तर फुलाची पाकळी. आय एम रेडी टू कॉन्ट्रीब्यूट टू दॅट. आणि माझ्या वेबसाईट आहे usp.org.in. आपण तिथे जाऊन माझ्याशी संपर्क करू शकतात. दॅट्स नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नक्कीच सर, आपण दिलेले योगदान आणि आपलं असणारं संपूर्ण कार्यकर्तृत्व हे आमच्या युवकांना आणि चांगुलपणाच्या प्रत्येक शिलेदाराला मार्गदर्शन देणारं, ऊर्जा देणारं असं हे आहे. आजच्या या मुलाखतीमध्ये आपण आपले अनमोल असे विचार दिले, त्याबद्दल चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं मी आपला मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर आजच्या या आपल्या
समन्वयकासाठी महत्वाची भूमिका डॉक्टर भारती पाटील यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार आहे. आणि या ब्रॉडकास्टिंगचं टीमचं मी विशेष आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, धन्यवाद.